नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये धक्कादायक प्रकार घडलेला आहे। गाड्यांच्या प्रवेशासाठी पावती घेणाऱ्या काही व्यक्तींनी पत्रकारांवर अचानक हल्ला केला। या हल्ल्यात 3 ते 4 पत्रकार गंभीर जखमी झाले असून सध्या त्र्यंबकेश्वरमधल्या शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। ही घटना स्वामी समर्थ केंद्राजवळच्या कमानी परिसरात घडलेली आहे। दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी जखमी पत्रकारांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस देखील केली। पत्रकारितेचं काम पत्रकार मंडळी करतात, त्यांना त्यांचा अधिकार आहे आणि त्यामध्ये असं कधीच कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न हा करता कामा नये। नक्की काय झालं, संदीप कर्णिक तिथं सीपी आहेत आणि बाकीचे पण एसपी आहेत। आता कुणाच्या हाती झालं ते मी लगेचच गाडीत बसल्यानंतर पाहतो, विचारतो आणि ज्याची कोणाची चूक असेल त्याच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। नाशिकमध्ये किरण ताजने, खरे आणि सोनवणे या 3 पत्रकारांना काही गुंडांकडून मारहाण झालेली आहे आणि अतिशय प्रामाणिकपणे लोकांची बाजू शासनापर्यंत नेण्याचं काम हे सर्व मंडळी करत असताना त्यांच्यावर असा हल्ला होत असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो आणि वेळ पडली तर त्यांच्या आंदोलनात सुद्धा बच्चूकडू हाजीर राहून त्यांच्या बाजूने लढल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा आत्मविश्वास देतो आहे, शब्द देतो आहे। आपल्या सर्वांच्या बाजूने आम्ही आहोत। हे राज्य गावगुंडांच्या हातात गेलेलं आहे। या राज्यात कोणालाच कोणाची भीती राहिलेली नाही। कोणीही उठतं, कोणाची आई बहीण काढतं। ज्या पद्धतीची राजकीय संस्कृती फोफावते हे महाराष्ट्राला लांछनास्पद आहे। पत्रकारांवर झालेला भ्याड हल्ल्याचा निषेध तर सर्वत्र होईल, पण हे होतंय कशामुळे, एवढी हिंमत लोकांची झाली कशी, हा प्रश्न पूर्ण महाराष्ट्राला पडलाय। राज्य सरकारचं अस्तित्वच दिसत नाही अशा प्रकारचं वातावरण पूर्ण महाराष्ट्रात आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।